आणि लाख लाख रुपये बिल आम्ही कसं भरायचं? या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे. या सरकारला आम्ही या आजच्या मोर्चाद्वारे सांगू इच्छितो की आमचे जे जुने मीटर होते तेच आम्हाला लावून द्या. आम्ही लावून घेणार नाही. तो नमस्कार दर्शकों, जो रैली का आगमन हुआ है आप देख सकते हो वीडियो के माध्यम से. यहाँ पे जो सैलाब उठा है लोगों का, इस सैलाब में कौन सी बातचीत होने वाली. यहाँ पे आमदार निकोले यानी कि विधायक निकोले ने साफ तौर पर कहा है कि आदिवासियों पर होने वाले अत्याचार और उनकी जो समस्या है उनको लेके हम इस मुद्दा को पालघर तक लेके जाएंगे और इस समस्या को ज़्यादा से ज़्यादा हल करने की कोशिश करेंगे. यहाँ पे इलेक्ट्रिक बिल हो गया और जमीन की समस्याओं को लेके ये मुद्दा उठाए. आजची आपली ही जी लढाई आहे ही आपले जे मूलभूत प्रश्न आहेत, आपल्या दैनंदिन जीवनाशी जे निगडीत प्रश्न आहेत, गेले अनेक वर्षापासून हे प्रलंबित आहेत. आजचे हे जे सरकार आहे हे पैशावर मतं विकत घेऊन सत्तेमध्ये बसणारे हे जे सरकार आहे याला सामान्य जनतेची काही कणव नाही. यांना सामान्य जनतेची काही पडलेली नाही. आपलं जल जंगल जमीन उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान यांचं आहे. सध्या MSEBचे अधिकारी आपल्या गावागावामध्ये पाड्यापाड्यामध्ये शहरामध्ये येऊन जबरदस्ती स्मार्ट मीटर लावण्याचे यांनी तकादा लावलेला आहे. आज वीज बिल किती येत आहे? आपल्या कार्यालयामध्ये रोज सामान्य नागरिक वीज बिल घेऊन येतो. कोणाचे 50,000, कोणाचे 1 लाख रुपये बिल येतं. ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, ज्या शेतीमध्ये आम्ही काम करतो, तिथलं आमचं उत्पन्न जेमतेम महिनाभर किंवा वर्षभर जगून उभं राहण्याचं उत्पन्न आमचं आहे. आणि लाख लाख रुपये बिल आम्ही कसं भरायचं? या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे. या सरकारला आम्ही या आजच्या मोर्चाद्वारे सांगू इच्छितो की आमचे जे जुने मीटर होते तेच आम्हाला लावून द्या. स्मार्ट मीटर आम्ही लावून घेणार नाही. आणि जर का या MSEBच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्ती जर मीटर लावण्याचे प्रयत्न केले आणि तिथे जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली त्याला MSEBचे अधिकारी पूर्णतः जबाबदार राहतील. किया है, इसको रद्द करो. क्योंकि आज स्मार्ट मीटर से पहले 1,000 रुपये का बिल आता था, अभी वहाँ 10,000, 25,000, एक बिल तो हमने देखा 50,000 का बिल आने लगा ऑर्डिनरी आदमी को. ये रद्द करो. बिजली का प्राइवेटाइजेशन रद्द करो. हमने तय किया ये सब जो हजारों लोग हैं पालघर कलेक्ट्रेट के सामने उठेंगे नहीं जब तक सरकार हमारी मांगे लिखित रूप में मान्य नहीं करती और उसको लागू करने की जब तक शुरुआत नहीं करती. ये लोग अभी यहाँ हुआ बहुत हो गए मोर्चे, अभी इसको हासिल करते हुए ही हम वहाँ से उठेंगे. ये हमारा बहुत स्पष्ट संकल्प है. त्याच्यानंतर मच्छीमार उद्ध्वस्त झाला की आपल्या जे प्रकल्प गेलेत हा एवढ्यावरच नाहीये, अजून प्रकल्प वाढतील, आपल्याला देशू करायला लावतील. आणि म्हणून आज मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उतरलेले आहेत. अजूनही शेतकरी येत आहेत रस्त्यामध्ये, अजूनही शेतकरी याच्यामध्ये सामील होईल. आणि हा असा प्रचंड पायी मोर्चा या ठिकाणावर आम्ही घेऊन निघणार आहोत. सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण जे इथे आलोत ते इथे जे नेतृत्व आहे त्याने बोलवलेलं म्हणून आपण आलेलो नाही. हा लाल बावटा जो लाल झेंडा आहे हा पालघर जिल्ह्यातला लाल झेंडा आहे. आणि प्रत्येकाच्या हक्कासाठी प्रत्येकाच्या मागण्या घेऊन आपण सामील झालेलो आहोत. आणि म्हणून आपण या ठिकाणाहून साधारणतः 1:30 वाजता या मोर्चाला पण पायी मोर्चाला पण सुरुवात करणार आहोत. पोलीस प्रशासनाची आपली चर्चा झाली आहे परवाच्या दिवशी. त्यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. त्याने आम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं की हा जो मुंबई अहमदाबाद हा जो हायवे आहे हा हायवे चारोटीपासून मनोरपर्यंत एका बाजूचा जो हायवे आहे हा त्यांनी आपल्या पायी मोर्चासाठी दिलेला आहे. त्यांचं खूप सहकार्य आहे. त्यांना मी धन्यवाद देईन कारण ते गेल्या आठवड्याभरापासून हे सर्व नियोजन करतायत. त्याचप्रमाणे त्यांना मी विनंती केली की हे ठीक आहे परंतु मनोरपासून ते पालघरला जाणार आहोत हा सिंगल वे आहे, मग तिथे आपण काय करणार आहे? तर पोलीस प्रशासनाने आपल्याला सांगितलं की मनोर ते पालघर हा उद्याचा दिवस पूर्णतः रस्ता हा आपल्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे आणि सर्व वाहनं त्यांनी बोईसर मार्गे वळवली आहेत. म्हणजे त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. आम्ही
आम्हाला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे की आमच्या मागण्या जर सुटत नसतील तर त्या शांततेच्या मार्गाने मोर्चाच्या माध्यमातून लॉंग मार्चच्या माध्यमातून त्या सरकारला आमच्या पदरामध्ये किंवा त्याची अंमलबजावणी करायला भाग पाडू. आणि म्हणून आम्ही आजचा पायी मोर्चा घेऊन निघालेलो आहोत. तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व या मोर्चामध्ये सामील झाला म्हणून आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.